साधारणतः 1000 कोटींपेक्षा जास्त असा एक आर्थिक गैरव्यवहार सुरेश धस हे भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी केलेला आहे। जे काही त्यांची कंप्लेंट असेल त्यांनी कंप्लेंट करावी आणि त्याच्यानंतर जे काही तपास करायचा आहे, जी घटना घडलेली आहे त्या एखाद्या तरी व्यक्तीशी माझा कुठे काही संबंध आलेला आहे का, काय आलेला आहे का ते कळेल ना। बीड जिल्ह्यात रामखाडे कार्यरत आहेत आणि मागील 5 वर्षापासून साधारणतः त्यांचा माझ्याशी संबंध आहे। ज्यावेळेस देवस्थानच्या जमिनींच्या संदर्भातला भ्रष्टाचार कागदपत्रांच्या आधारे त्यांनी माझ्या नजरेस आणून दिला, तेव्हा रामखाडे यांनी माझ्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या, पोलिसांकडे सुद्धा तक्रारी दिल्या, परंतु रामखाडे यांच्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं। त्यामुळे परत ते माझ्याकडे आले, तेव्हा मग आम्ही ठरवलं की साधारणतः 1000 कोटींपेक्षा जास्त असा एक आर्थिक गैरव्यवहार सुरेश धस हे भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी केलेला आहे असं लक्षात आलं। कारण की देवस्थानच्या जमिनी बीड जिल्ह्यातल्या स्वतः खाजगी लोकांच्या नावाने त्यांनी कन्वर्ट करून घेतल्या। याच्यामध्ये नक्कीच त्यांना प्रशासनातले आणि विविध विभागातले काही शासकीय अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या मदत केलेली आहे। मग या संदर्भातल्या कागदपत्रांसह मुंबईच्या ईडी ऑफिसला आम्ही तक्रार केली। तक्रार दाखल केल्यावर सुद्धा ईडीने काही कारवाई केली नाही, कारण का ते भाजपचे आमदार असल्यामुळे कदाचित कारवाई केली नसेल। त्यामुळे परत पोलिसांकडे तक्रारी केल्या, पोलिसांनी दखल घेतली नाही। मग रामखाडेंनी ठरवलं की आपण उच्च न्यायालयात जायचं। उच्च न्यायालयात औरंगाबादच्या गेल्यावर न्यायालयाने निर्देश दिले की सुरेश धस आणि त्यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे। मग पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद केला, परंतु कोणालाही अटक करत नव्हते। त्यासाठी रामखाडे पाठपुरावा करत होते। त्या दरम्यान त्यांच्यावर त्यांच्या शेतातलं जे शेडचं एक टेम्पररी स्ट्रक्चर होतं त्याच्यावर हल्ला करण्यात आला। तिथे रामखाडे यांच्या पत्नी आणि नातेवाईकांवर हल्ला झाला। ते शेड तोडून टाकण्यात आलं, तिथलं मशिनरी तिथली काहीतरी काढून टाकण्यात आली। या संदर्भात सुद्धा रामखाडेंनी मग माझ्याकडे येऊन सगळी माहिती दिली होती। तेव्हा सुद्धा मी त्यांना म्हणालो तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही जपून राहावं। आणि त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांना भेटून सरकारकडे अर्ज करून रामखाडे यांनी स्वतःसाठी पोलीस संरक्षण मिळवलं। काही वर्ष त्यांना पोलीस संरक्षण होतं, एक गनमॅन त्यांच्या संरक्षणासाठी होता, परंतु नंतर ते का काढून घेण्यात आलं माहिती नाही। रामखाडे यांनी मला सातत्याने सुद्धा सांगितलं की तुमच्या सुद्धा जीवाला धोका आहे, कारण की तुम्ही माझे वकील आहात। आज मला सकाळी कळलं की रामखाडे यांच्यावर काल अत्यंत निर्गुण असा हल्ला झालेला आहे। साधारणतः 17 वार त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत आणि ते अत्यवस्थ आहेत। रामखाडे यांच्यासारख्या पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे, त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे अशी इच्छा आपण सगळ्यांनी। हे बघा, असीम सरोदे साहेब यांना मी कधी ओळखतही नाही, मी त्यांना कधी काही बोललोही नाही। माझा आणि त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही। असीम सरोदे मोठे वकील आहेत, त्यांना माझ्यापासून धोका बेका त्याचा काय संबंध? आता अवघड झालं बाबा। हे बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांना सगळ्याचा अधिकार आहे। आता ते जे भांडण झालेलं आहे ते नगर जिल्ह्यातल्या एका धाब्यावरती झालेलं आहे। आता धाब्यावरती झालेले प्रकरण, झालेले भांडणं, त्याचाही राजकीय लोकांशी संबंध जोडला तर त्याला नाविलाज आहे। आणि लोकशाहीमध्ये आपल्याला कोणाला काही म्हणता येत नाही, फिर्याददाराला सुद्धा काही म्हणता येत नाही की तू अशी फिर्याद देऊ नको, अमकं नको, तमकं नको। परंतु माझं मत असं आहे की जे काही त्यांची कंप्लेंट असेल त्यांनी कंप्लेंट करावी आणि त्याच्यानंतर जे काही तपास करायचा आहे, जी घटना घडलेली आहे त्या एखाद्या तरी व्यक्तीशी माझा कुठे काही संबंध आलेला आहे का, काय आलेला आहे का ते कळेल ना। त्याच्यामुळं त्याची मी चिंताच करत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।